पूर्णत्व मिळवून द्यायचंय। शिवा, आपण एकमेकांना दिलेली सगळी वचनं आपण पूर्ण करायची। शिवा आणि शक्तीला कुणीही वेगळं करू शकत नाही ना। इतकं आपल्याला आपलं नातं घट्ट विणायचंय। शक्ती, विजयालक्ष्मी, तू सांगितलेली भाजी आणली ग। विजयालक्ष्मी, इतकी काळजी करू नकोस ग। हे बघ, शिवा आपल्याला सांगून गेलाय ना, काही करून मी शक्तीला परत घरी घेऊन येतो म्हणून। मग त्याच्यावर विश्वास ठेव ना। आणि हे बघ, आपली शक्ती कुठेही असेल ना, तरी शिवा तिथून तिला घरी सुखरूप परत घेऊन येतो की नाही बघ। शिवाच्या शब्दावर माझा विश्वास असतो, पण मला शक्तीची खूप काळजी वाटते हो। तिच्या बाबतीत हे सगळं का घडलं असेल? ती अशी अचानक कशी काय गायब होऊ शकते? कोणी केलं असेल तिला असं गायब? हे आता शक्ती सापडल्यावरच आपल्याला कळू शकतं ना। शिवा तर म्हणाला होता शक्तीचे खरे नातेवाईक जिवंत नाहीयेत। मग तिच्या कुटुंबाचं कोणी दुश्मन असेल का, ज्याला कळलं असेल की शक्ती जिवंत आहे म्हणून, आणि ते तिच्या जीवावर उठले असतील? नाही शक्तीचे अप्पा, आपल्याला काहीतरी करायला पाहिजे बघा। आपल्याला शक्तीला इथून कुठेतरी दूर घेऊन जायला पाहिजे। अगं विजयालक्ष्मी, किती विचार करतेस तू? शक्तीचे अप्पा, विचार नाही करायचा म्हटला तरी डोक्यामध्ये विचारांचा कल्लोळ नुसता सुरूच आहे बघा। मला खूप काळजी वाटते शक्तीची आणि भीती वाटते। आपल्या शक्तीचं भूतकाळ तिच्या वर्तमानावर हावी तर होत नसेल ना? असं वाटतंय की त्यावेळी शिवाचं न ऐकता हे शहर सोडून गेलो असतो ना तर बरं झालं असतं बघा। तू शांत राहा। तुला जसं वाटतं ना तसं नसेलही कदाचित। आता शिवा शक्तीला घेऊन येईल ना, मग आपण पुढे ठरवू काय करायचं ते। हा, तू आता प्लीज शांत हो विजयालक्ष्मी, प्लीज शांत हो। हे